सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली। या सुनावणीसाठी पहिल्यांदाच वैभवी देशमुख जी आहे ती या ठिकाणी उपस्थित होती। त्याबरोबरच धनंजय देशमुख देखील आहेत। 17 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे। आज नेमकं कोर्टात काय झालं, काही समाधान बाबी झालेत का? आज चार्ज फ्रेमसाठी सगळं ॲप्लिकेशन दिलं होतं, तर ते आज 17 तारखेला जो आरोपींच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीचा जो अर्ज दिलेला आहे त्यावर प्रामुख्यानं सुनावणी होणार आहे। त्या दिवशी चार्ज फ्रेम व्हावा किंवा होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि ते झालं पाहिजे, कारण का या प्रकरणाला 6 महिने झाले। उद्या 6वं मासिक आहे। आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। ही घटना घडल्यापासून आजपर्यंत आमच्यासोबत सगळा समाज, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्मातील लोक आले, त्याच्यामध्ये सगळे प्रसारमाध्यमं आहेत, सगळे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनाही ही घटना जवळून बघितली किंवा ज्या या घटनेतून गेला आहे त्यांना सगळ्यांना न्यायाची अपेक्षा आहे लवकरात लवकर, आणि आम्हालाही तीच अपेक्षा आहे। आम्ही शेवटपर्यंत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुटुंबीय आणि आमच्यासोबत असणारे सगळे हे कुठेही थांबणार नाहीत आणि आम्ही न्याय घेणार। न्यायासाठी आम्हाला कुठलं जरी आव्हान पेलण्याची म्हणजे गरज पडली तरी आम्ही ते पेलण्यास तयार आहोत आणि आम्ही न्याय घेणार आहोत। हे संपूर्ण प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। अशामध्येच वाल्मी कराडच्या जे संपत्ती जप्तीच्या बाबत त्याचा देखील अर्ज जो आहे तो या ठिकाणी आज दाखल करण्यात आलेला आहे। न्यायाची बाजू एकीकडे आणि तुमची देशमुख कुटुंबाची काय नेमकी भूमिका आज आहे? नाही, तो देखील अर्ज, त्याची देखील सुनावणी, त्याच्यावर देखील सुनावणी ही 17 तारखेला होणार आहे। त्याची नक्कीच कोर्ट ज्या वकील साहेबांनी अर्ज दिलेला आहे त्यावर नक्कीच चांगल्या पद्धतीनं त्याची सुनावणी होईल आणि जे अर्ज आहे त्याचा निकाल त्या दिवशी लागेल। वैभवी, तू आज स्वतः या ठिकाणी उपस्थित होती, पहिल्याच सुनावणीसाठी तू उपस्थित होती, कसं कामकाज पाहिलं होतं आणि काय एकंदरीतच वाटतं या संपूर्ण प्रक्रियेत? अपेक्षा तर आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायाचीच अपेक्षा आहे, पण आज आपण बघत 6 महिने झालं। उद्या माझ्या वडिलांचं 6वं मासिक आहे, म्हणजे तब्बल अर्ध वर्ष होऊन गेलं या घटनेला। तरी म्हणजे याच्यात आम्हाला अपेक्षा न्यायाची आहे, पण तो पुढून जे वकील आहेत त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म टाकले होते डिस्चार्जचे, त्याची 17 तारखेला सुनावणी आहे, ती लवकरात लवकर व्हावी आणि ती ॲप्लिकेशन त्यांचे जे फॉर्म आहेत ते त्याच्या लवकरात लवकर सुनावण्या झाल्या तर जी चार्जशीट आहे ती लवकरात लवकर फेम होईल आणि जे आरोपी आहेत माझ्या वडिलांसोबत जे झालं आणि त्यांच्या अगोदर ज्या घटना झाल्या त्यांना देखील लवकरात लवकर न्याय मिळेल। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं कामकाज स्वतः जवळून पाहिलं आज सगळ्या गोष्टीमध्ये, काय अपेक्षा वाटते आता तुला या सगळ्या गोष्टीत? अपेक्षा तर त्यांच्याकडून आम्हाला ते नक्कीच न्याय देतील आणि आम्ही सुद्धा न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाहोत। त्यासाठी जे काही संकट येतील ते आम्ही सर्व संकट आमच्या अंगावर घेण्यासाठी तयार आहोत। फक्त आम्हाला माझ्या वडिलांना आणि त्यांच्यासोबत अगोदर जे व्यक्ती होते त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही लढत आहोत। त्यांना देखील न्याय मिळवून द्यायचा आहे। फक्त माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे कोणी आरोपी तर सर्वांनाच माहीत झालेले आहेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली तर ज्या पुढच्या होणाऱ्या घटना असतील त्यांना कुठेतरी वचक बसेल आणि सर्वांना या गोष्टीची भीती वाटेल की असं कोणाच्या आयुष्यासोबत खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। नक्कीच। तर हे होतं देशमुख कुटुंब। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुढील सुनावणी जी आहे ती 17 जून रोजी होणार आहे आणि आजही देशमुख कुटुंब या संपूर्ण प्रक्रियेमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत कायम असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।